नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या सेशनमध्ये आपल्याला मे महिन्यामध्ये होणारी जी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेच्या संदर्भात जे आन्सर रायटिंगचं सेशन आपण यापूर्वी घेतलं होतं त्याचाच पुढचा भाग या ठिकाणी आपण आज बघणार आहोत। यापूर्वीचा जर का व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे। बघा, त्या व्हिडिओमध्ये आपण आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि त्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आजचा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपण एका विद्यार्थ्याने आपल्याला इव्हॅल्युएशनसाठी पाठवलेला पेपर, त्या पेपरचे फोटोज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, कसं लिहिलं पाहिजे आणि ते कसं इव्हॅल्युएट केलं गेलं आहे ते समजावून सांगणार आहे। सो बेसिकली आन्सर रायटिंग मेंटरशिपचं हे आजचं आपलं दुसरं सेशन असणार आहे। ओके, चला सो आपण आपल्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया। ओके, हा जो पेपर तुम्हाला दिसतोय पुन्हा एकदा हा आपल्या एका विद्यार्थ्याने पाठवलेला आहे जो आपल्याकडे आन्सर रायटिंग मेंटरशिपला आहे। सो त्याच्याच परवानगीने मी तुम्हाला हा पेपर या ठिकाणी दाखवत आहे। सो या पेपरवर त्याचं कुठेही नाव वगैरे असं काही लिहिलेलं नाहीये बघा। ओके, चला सो प्रश्न आपण सगळ्यात पहिल्यांदा वाचूयात। प्रश्न वाचल्यानंतर तो समजून घेऊयात आणि समजला तर मग क्वेश्चनची काय मागणी आहे किंवा क्वेश्चनची काय डिमांड आहे ती आपल्याला समजते। सो आन्सर रायटिंगचा जो सगळ्यात पहिला टप्पा आहे तो होतो तुमचा प्रश्न वाचणे, प्रश्न समजून घेणे आणि प्रश्नाची मागणी काय आहे ते या ठिकाणी लक्षात घेणे। बघा, सीएससी यूपीएससीने 2024 मध्ये म्हणजे याच वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे। प्रश्न काय होता मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो। बघा, ब्रीफली डिस्कस द फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन, राईट डाऊन द ॲग्रोनॉमिक मेजर्स फॉर सॉइल कॉन्झर्वेशन। प्रश्न विचारलेला आहे तुमचा या ठिकाणी 10 मार्काला। ओके, आता 10 मार्काला विचारलाय म्हटल्यावरती तो तुम्ही किती वर्ड्स मध्ये लिहिणं अपेक्षित आहे तो तुम्ही त्या ठिकाणी 150 वर्ड्स मध्ये लिहिणं अपेक्षित आहे। ओके, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर का क्वेश्चन हा 10 मार्कर असेल तर 150 वर्ड्स मध्ये लिहा, जर का तो 15 मार्कर असेल तर 225 वर्ड्स मध्ये लिहा, 20 मार्कर असेल तर तुम्ही 300 वर्ड्स मध्ये तो लिहा। पण आयोगाचं नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा, त्याच्यात आयोगाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर शब्दाला कुठलीही शब्द मर्यादा प्रश्नाला कुठलीही शब्द मर्यादा जर का दिलेली असेल तर तुम्हाला त्या शब्द मर्यादेमध्ये उत्तर लिहायचं आहे। म्हणजेच काय तर असं होऊ शकतं की जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर हातात घ्याल, प्रश्न वाचाल, त्या प्रश्नाच्या पुढे तुम्हाला 10 मार्काला किती तर 100 वर्ड्स लिहा असं म्हटलेलं असेल, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, जे गिव्हन वर्ड लिमिट आहे त्या गिव्हन वर्ड लिमिट मध्येच ते लिहायचं आहे। ठीक आहे, सो या ठिकाणी आपण यूपीएससीचा प्रश्न घेतला जो 10 मार्करला होता। सो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तुमचा 150 वर्ड्स मध्ये तुम्ही हे लिहिणं अपेक्षित आहे। ओके, चला सो प्रश्न वाचला, आता प्रश्न समजून घ्यायचा आहे। मग प्रश्न समजून घेण्यासाठी काय तर या ठिकाणी प्रश्न 2 सेगमेंटमध्ये विचारलेला आहे किंवा प्रश्नाचे 2 भाग होतात। मग पहिला भाग काय सांगतो तुम्हाला, ब्रीफली डिस्कस द फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन, म्हणजे तुम्हाला पहिल्या सेगमेंटमध्ये किंवा पहिल्या भागामध्ये ते घटक लिहायचे आहेत जे मृदेच्या धुपेसाठी काय आहेत कारणीभूत आहे किंवा मृदेच्या धुपेसाठी काय आहेत तर रिस्पॉन्सिबल आहे। सो फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन। सो पहिल्या क्वेश्चनचा जो फोकस आहे तो तुमचा सॉइल इरोजन आहे। इज दॅट क्लिअर, ज्याला मराठीत आपण मृदेची धूप असं म्हणतो। दुसरा सेगमेंट समजून घ्या, राईट डाऊन द ॲग्रोनॉमिक मेजर्स फॉर द सॉइल कॉन्झर्वेशन। तुम्हाला काय लिहायचे आहेत, उपाय लिहायचे आहेत। कुठले ॲग्रोनॉमिक उपाय, आता कशासाठी तर सॉइल कॉन्झर्वेशनसाठी लिहायचे आहे। बघा, सो बेसिकली एकाच क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 टर्म्स या ठिकाणी विचारलेले आहेत। पहिल्या सेगमेंटमध्ये सॉइल इरोजन आहे, दुसऱ्या सेगमेंटमध्ये सॉइल कॉन्झर्वेशन आहे। इज दॅट क्लिअर? ओके, सो आम्ही या ठिकाणी प्रश्न पण समजून घेतला। आता क्वेश्चनची डिमांड कशावरनं कळते किंवा प्रश्नाची मागणी कशावरनं कळते तर प्रत्येक प्रश्नामध्ये काही कीवर्ड्स आलेले असतात। मग ह्या प्रश्नामध्ये कुठला कीवर्ड्स आलेला आहे रे तर इथं आलेला आहे तुमचा ब्रीफली डिस्कस, है ना, विस्तृत चर्चा करा असं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं। मग या ठिकाणी डिस्कस शब्दाचा अर्थ काय होतो बघा, लक्षात घ्या। डिस्कस असं जर का विचारलेलं असेल तर बेसिकली जो दिलेला क्वेश्चन असतो तो काय असतो, एखादा लिखित वादविवाद असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचे आर्ग्युमेंट ठेवायचे असतात किंवा डिस्कस असा शब्द असतो तेव्हा कधीतरी तुम्हाला काय दिलेलं असतात तर एखादी फॅक्ट दिलेली असते आणि या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर इथे कुठल्याही लिखित स्वरूपाचा वादविवाद नाहीये तर तुम्हाला एक फॅक्ट दिलेली आहे सॉइल इरोजन आणि सॉइल कॉन्झर्वेशन नावाची। ओके, मग जेव्हा तुम्हाला अशा फॅक्च्युअल बेसला किंवा फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चनला डिस्कस असा कीवर्ड लावून येतो तेव्हा तुम्ही त्या कन्सेप्टशी रिलेटेड
जेवढेही वेगवेगळे अँगल्स आहेत, जेवढेही वेगवेगळे अप्रोचेस आहेत, ते सगळे उलगडून दाखवणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. राहील लक्षामध्ये? ओके. म्हणजेच काय, आपल्याला ह्या ठिकाणी सॉइल इरोजन आणि सॉइल कॉन्झर्वेशनशी संबंधित शक्य तेवढ्या मुद्द्यांना या ठिकाणी कव्हर करायचं आहे. ओके, चला. सो मला या ठिकाणी क्वेश्चन कळाला बघा. ओके, व्यवस्थित वाचला, व्यवस्थित समजून घेतला, मी कीवर्ड बघितला आणि क्वेश्चनची डिमांड मी या ठिकाणी बघितली की मला काय लिहायचं आहे. आता ऍक्च्युअल मी लिहायला या ठिकाणी सुरुवात केली. ओके, आता इंटरनेटला जर का तुम्ही सर्च केलं की आन्सर रायटिंग कसं करायचं, तर जनरली तुम्हाला हे सगळीचकडे मिळेल की इंट्रोडक्शन लिहा, मेन बॉडी लिहा, कन्क्लुजन लिहा, बरोबर का नाही? पण नेमकं इंट्रोडक्शन लिहिताना तुम्ही काय लिहिलं पाहिजे? ओके, लक्ष द्या. सो या ठिकाणी पहिल्यांदा या विद्यार्थ्याने काय लिहिलंय मी तुम्हाला हे वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला काय सजेस्ट करेल ते मी सांगतो. लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा या विद्यार्थ्याने काय केलंय, तर त्याने या ठिकाणी कॉन्टेक्स्ट डिफाईन करून टाकलाय. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? हा प्रश्न सिलेबसमधनं कुठून आलाय, तर सॉइलमधनं आलेला आहे. सो याने फोकस डिफाईन नाही केलाय, याने काय केलंय, कॉन्टेक्स्ट डिफाईन केलाय. काय म्हणतोय? सॉइल इज द लूज सरफेस मटेरियल दॅट कव्हर्स मोस्ट लँड. ओके, आता ही फारच कॅज्युअल डेफिनेशन आहे, अगदी कॅज्युअल. म्हणजे कुठेतरी ज्याने 100% गुगलला सर्च केली असेल आणि ती त्याने त्या ठिकाणी लिहिलेली आहे. बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काय, किंवा सॉइल जी आहे ती काय आहे, इतक्या सहजासहजी तयार होते का, किंवा सॉइलला डिफाईन करणं इतकंसं सोपं आहे का, मला सांगा. सॉइल फॉर्मेशन, रॉक्सचं वेदरिंग होतं, नंतर छोटे छोटे काय होतात, स्मॉल सॉलिड पार्टिकल्स फॉर्म होतात, त्याच्यानंतर त्यांचं इरोजन होतं, त्याच्यानंतर ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात, त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर मिक्स होतं, त्याच्यानंतर पुढे जाऊन कुठे डिपॉझिशन होतं, त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर एअर आणि वॉटर मिक्स होतं आणि मग त्या सगळ्या एकंदरीत घटकाला आपण या ठिकाणी सॉइल असं म्हणतो. पण खरं तर एवढं लिहायची गरज आहे का? एवढं लिहायची गरज नाही. सॉइल आपण 100 पद्धतीने डिफाईन करू शकतो, फक्त डेफिनेशन इन्क्लुझिव्ह असली पाहिजे. खरं तर इथे सॉइल डिफाईनच करायची नव्हती. मग तुम्ही काय लिहायचं होतं इंट्रोडक्शनमध्ये ते पण तुम्हाला सांगतो. इथे क्वेश्चनला 2 फोकस आहेत. ठीक आहे, हे फोकस तुम्हाला या ठिकाणी काय करायचे होते, तर लिहायचे होते. सगळ्यात पहिले तुम्ही या ठिकाणी सॉइल इरोजन लिहायचं होतं. मग सॉइल इरोजन काय आहे? रिमूव्हल ऑफ फर्टाईल सॉइल बाय द एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक विंड, प्रेसिपिटेशन किंवा मग नॅचरल ऑर एन्थ्रोपोजेनिक फॅक्टर्स, असं तुम्ही सरळ इथे इरोजनची डेफिनेशन लिहायची होती. भूपृष्ठावरची सुपीक मृदा वाऱ्यामुळे किंवा पर्जन्यासारख्या बाह्य घटकांमुळे जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते त्याला आपण मृदेची धूप असं म्हणतो. समजून घ्या. इज दॅट क्लिअर? व्हेअर ॲज पुढे लगेच काय करायचं होतं, तुम्हाला सॉइल कॉन्झर्वेशनची डेफिनेशन लिहायची होती. मग सॉइल कॉन्झर्वेशन काय समजून घ्या. कॉन्झर्वेशन हा खूप जास्त इन्क्लुझिव्ह वर्ड आहे. कॉन्झर्वेशनची डेफिनेशन लिहिताना तुम्हाला 4 कीवर्ड्स त्या ठिकाणी मेन्शन करावेच लागतात. मग सॉइल कॉन्झर्वेशनचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. टू प्रिझर्व्ह, टू प्रोटेक्ट, त्याच्यानंतर टू मॅनेज अँड टू रिस्टोर. लक्षात घ्या. टू प्रिझर्व्ह, टू प्रोटेक्ट, टू मॅनेज अँड टू रिस्टोर द सॉइल इज नोन ॲज कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. ठीक आहे. सो इथे इरोजन आणि सॉइल कॉन्झर्वेशन या दोन्ही डेफिनेशन एकत्र करून तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहायच्या होत्या. मग तुम्ही खाली वाटल्या सॉइल कन्सिस्ट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, एअर, वॉटर अँड स्मॉल सॉइल पार्टिकल्स असं लिहून काय करू शकत होता, त्या ठिकाणी तुमचं इंट्रोडक्शन संपवू शकत होतात. खरं तर मला वाटतं की सॉइलची डेफिनेशन लिहायची गरज तितकीशी नाही आहे. ठीक आहे. डिमांड तुमची इरोजन आणि कॉन्झर्वेशन आहे म्हटल्यावरती. सो या विद्यार्थ्यांनी इथं जे आन्सर लिहिलेलं आहे त्या आन्सरमध्ये ना सॉइल इरोजनची डेफिनेशन आलेली आहे ना या ठिकाणी सॉइल कॉन्झर्वेशनची डेफिनेशन आलेली आहे. या विद्यार्थ्यांनी इथं कॉन्टेक्स्ट डिफाईन करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे इथे इंट्रोडक्शन गडबडलं. काय झालं? इंट्रोडक्शन गडबडलं. त्याला वाटतं की हां सर मी तर लिहिलंय सगळं व्यवस्थित, पण नाही. ओके. त्याच्यानंतर आपण थोडं अजून पुढे जाऊयात. बघा या विद्यार्थ्याने काय केलं, पुढे एक मोठं हेडिंग टाकलं. काय टाकलं? सॉइल इरोजन अफेक्टिंग फॅक्टर्स. आता कमीत कमी तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे का नाही? हे लिहिताना तुम्ही कसं लिहितायत, याच्याने काय पडतंय, तुमचं रॉंग इम्प्रेशन पडतंय ना. फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन असा प्रश्न आहे. तुम्ही काय लिहितायत? सॉइल इरोजन अफेक्टिंग फॅक्टर्स. ओके. शक्यतो अशा चुका करू नका. लक्षात येते? सो बऱ्याच वेळेला आपण कॅपिटल डीच्या ऐवजी स्मॉल डी लिहितोय किंवा प्रॉपर नंबरिंग करत नाहीये किंवा इथे विचारलेला प्रश्नच तुम्ही गडबडता, हेडिंग चुकवता आहात. सो याच्यामुळे तुमचं जे पेपर प्रेझेंटेशन आहे ते अतिशय खराब होतं. ओके. त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. इथे हेडिंग देण्याच्या सुरुवातीला व्यक्तीने असा गोल केला आहे, विद्यार्थ्याने असा गोल केलेला आहे. बरोबर. खरं तर असे कुठलेही स्पेशल कॅरेक्टर्स शक्यतो यूज करू नका. कुठल्याही स्पेशल कॅरेक्टरला काय असतो, एक अर्थ असतो. स्टारला अर्थ आहे, हॅशला अर्थ आहे, ॲरोला अर्थ आहे, डॅशला पण अर्थ आहे. हे मी सांगत नाहीये, हे तुम्हाला आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे
की बाबा कुठल्याही स्पेशल कॅरेक्टर्सला जर का एक स्पेसिफिक मिनिंग आहे तर तो त्याच ठिकाणी तुम्ही वापरणं अपेक्षित आहे. आलं लक्षामध्ये? हां, सो असले गोल वगैरे काय करत जाऊ नका. ठीक आहे. सो या विद्यार्थ्यांनी इथे हेडिंग टाकलं आणि त्याच्यानंतर हा खाली काय लिहितोय, द फॅक्टर्स अफेक्टिंग इरोजन कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, दॅट इज नॅचरल अँड ह्युमन. आता याने इथं पुन्हा काय केलंय तर रिपिटेशन केलं आहे. एक तर तुमच्याकडे आहे मोजून 150 शब्द, त्यात तुम्ही एक वाक्य 2-2, 3-3 वेळा लिहत आहात. ओके, तुमच्याकडे कंटेंट नाही हे मला समजतं आहे, पण त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही रिपिटेशन केलं पाहिजे. मग इथं जर का तुम्ही लिहिलंय ना की सॉइल इरोजन अफेक्टिंग फॅक्टर्स, परत खाली कशाला लिहिताय, द फॅक्टर्स अफेक्टिंग इरोजन, वरती हेडिंग टाकलंय ना तुम्ही, सरळ सरळ खाली लिहा, कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, दॅट इज नॅचरल अँड ह्युमन. लक्षामध्ये हे जे फॅक्टर्स आहेत ते आपण क्लासिफाय करू शकतो नॅचरल आणि ह्युमन मध्ये. इथे एक चांगला चार्ट काढता आला असता का नाही रे? एक मस्तपैकी असा चार्ट काढता आला असता की ह्युमन फॅक्टर्स कुठले कुठले आहेत, नॅचरल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे. सो भारूड भरती लिहिण्यापेक्षा ते लिहिलं असतं तर ते अजून जास्त प्रभावी दिसलं असतं. चला ठीक आहे, याने चार्ट काढलेलं नाही, याने लिहिलं की इथं रिपिटेशन झालेलं आहे. पुढे याने या ठिकाणी अजून एक चूक केली बघा. काय चूक केली तर कॅटेगरीजचा जो त्याचा एस आहे हा गेला लाईनच्या बाहेर, म्हणून त्याला आपण तिथे पण गोल केलेला आहे. इथं जर का तुम्हाला आयोगाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की उमेदवाराने समासाच्या बाहेर लिहू नये, तर का जाताय तुम्ही समासाच्या बाहेर? इथे सरळ डॅश करून खाली लिहा ना. गरजेचं आहे का तो शब्द तिथंच कंप्लीट केला पाहिजे? नाही. सो या ठिकाणी येस तुमचा गेला लाईन्सच्या बाहेर. असो, चला पुढे जाऊयात आपण. आता बघा, या विद्यार्थ्याने ऍक्च्युअल मेन बॉडी लिहायला सुरुवात केली आणि मेन बॉडी लिहत असताना याने काय लिहिलं बघा इथे पुन्हा, द मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल. ठीक आहे, इरोजन लिहायचं विद्यार्थी विसरून गेलाय, पण तरी सुद्धा हे वाक्य तिसऱ्यांदा रिपीट झालंय. ठीक आहे, वरती हेडिंग टाकलंय, द फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन, द मेजर फॅक्टर अफेक्टिंग सॉइल. व्हॉट? इरोजन तर लिही कमीत कमी. ठीक आहे, करतोय तिसऱ्यांदा रिपीट, हे खरं तर स्वीकार्य नाहीये, पण तरी असू द्या. ओके, याच्यानंतर याने खाली लिहिले क्लायमॅटिक फॅक्टर्स. सगळ्यात पहिले सॉइल इरोजनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यातला याने पहिला क्लायमॅटिक फॅक्टर्स. आता या विद्यार्थ्याने खरं तर इथे नंबर देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, प्रेझेंटेशनची इश्यूज आहेत हे, याने इथं नंबर दिलेला नाही, म्हणून त्याला मी सजेस्ट केलंय की बाबा इथं नंबर दे. ठीक आहे, चला आता हे फॅक्टर्स बघूयात आपण. खालच्या मुद्द्याला पण नंबर दिला नव्हता, त्याला पण सजेस्ट केलंय की इथं तू 2 असा क्रमांक दे. आता याने काय लिहिलंय याच्यामध्ये ते पण तुम्हाला सांगतो बघा. पहिला मुद्दा लिहिलाय याने क्लायमॅटिक फॅक्टर. सॉइल इरोजनसाठी रिस्पॉन्सिबल असलेला पहिला फॅक्टर लिहिलाय क्लायमॅटिक फॅक्टर. ओके, आता या ठिकाणी जर का तुम्हाला बेसिक कन्सेप्टच माहित नसेल ना, तर मग तुमच्याकडनं अशा चुका होतात बघा. या विद्यार्थ्याने आपण पहिल्यांदा हे वाचू की काय लिहिलंय. काय म्हणतोय, द अमाऊंट अँड इंटेन्सिटी प्रेसिपिटेशन इज द मेन क्लायमॅटिक फॅक्टर गव्हर्निंग सॉइल इरोजन. ओके, चुकीचं आहे का? चुकीचं नाहीये, बरोबर, पण पूर्णही नाहीये. मग काय लिहिणं अपेक्षित आहे लक्षात घ्या. बेसिकली क्लायमेट डिटरमाइन करण्यासाठीचे एकूण 5 फॅक्टर्स आहेत, एकूण 5 घटक आहेत जे हवामान निर्धारित करतात. ते 5 घटक कुठले कुठले आहे रे? पहिलं आहे तुमचं टेम्परेचर, दुसरं आहे तुमचं एअर प्रेशर, त्याच्यानंतर तिसरं आहे तुमचं विंड, त्याच्यानंतर चौथा फॅक्टर आहे तुमचा प्रेसिपिटेशन, पर्जन्य, आणि 5वा फॅक्टर आहे तुमचा ह्युमिडिटी, ज्याला आपण मराठीमध्ये आर्द्रता असं म्हणतो. सो तापमान, हवेचा दाब, वारे, पर्जन्य आणि आर्द्रता हे 5 फॅक्टर्स आहेत जे क्लायमेट डिटरमाइन करतात. मग या 5 फॅक्टर्स मधले 3 फॅक्टर्स जे आहेत ते कशाशी संबंधित आहे तर सॉइल फॉर्मेशनशी संबंधित आहे. जेव्हा मृदा तयार होते, या तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे 3 फॅक्टर्स कुठले कुठले, टेम्परेचर, देन प्रेशर अँड देन ह्युमिडिटी, हे काय करतात, महत्वाची भूमिका पार पडतात. व्हेअर ॲज सॉइल इरोजनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? इथं विंड आणि प्रेसिपिटेशन, वारा आणि पाऊस, हे सॉइल इरोजनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग या ठिकाणी या विद्यार्थ्याने फक्त कशाबद्दल लिहिलंय? फक्त प्रेसिपिटेशन बद्दल लिहिलेलं आहे. याला अर्थ की हा प्रेसिपिटेशन नाही, इथं विंड सुद्धा तितकाच रिस्पॉन्सिबल आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही जॉग्राफीमध्ये हे शिकलं सुद्धा असाल है ना. वारामुळे काय होतं, माती वाहून जाते आणि मग मातीमुळे दूर दूरपर्यंत मैदानही तयार होतं, लोएस नावाचं मैदान तयार होतं. सो वारा एक मेजर कंपोनंट आहे जो सॉइल इरोजनसाठी काय आहे तर या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून आपण इथे याला सजेशन केलेलं आहे की राजा तू इथं विंड बद्दल पण लिही. देर आर टोटल 5 फॅक्टर्स, त्याचं तू एकच लिहिलाय, इथं विंड लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी लिहायचं नाही. जर का तुम्हाला सॉइल फॉर्मेशन विचारलं असतं तर मग क्लायमॅटिक फॅक्टर्समध्ये ते 3 फॅक्टर लिहा. त्याच्यासाठी तुम्हाला मी ते 5 फॅक्टर सांगितले. ओके, फक्त क्लायमॅटिक तुम्हाला माहित असलं पाहिजे ना कुठले कुठले क्लायमॅटिक फॅक्टर्स असतात, म्हणून ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. दुसरं आहे टोपोग्राफी, ज्याला आपण मराठीमध्ये भूरचना असं म्हणतो. चला ठीक आहे. ओके, आता भूरचनेच्या विद्यार्थ्यांनी काय लिहिलंय, द टोपोग्राफी ऑफ द लेवल डिटरमाइन्स द व्हेलोसिटी ऑफ विच
सरफेस रन ऑफ विल फ्लो. ओके, चुकीचं लिहिलंय का? नाही. इथं अजून जास्त चांगलं लिहिता आलं असतं. फक्त एक शब्द ऍड करायचा होता, कुठला? तो म्हणजे तुमचा स्लोप. जनरली काय असतं सॉइल इरोजनसाठी, जर का स्लोप जेंटल असेल म्हणजे उतार हा अगदी मंद असेल तर सॉइलचं जे इरोजन आहे म्हणजे सॉइल जी वाहून जाणार आहे ती काय होईल? ती हळू वाहून जाईल, कारण की जेंटल स्लोप आहे. व्हेअरएज जर का स्लोप एकदम स्टीप असेल, उतार अगदी तीव्र असेल, तर जी वाहून जाणारी माती आहे ती जोरात वाहत जाईल. आलं लक्षामध्ये? सो मैदानी प्रदेशातली माती हळू पुढे सरकते, पण डोंगर उतारावरची माती हा उतार तीव्र असल्यामुळे जोरात घरंगळत खाली येते. सो सॉइल इरोजनचा रेट हा कशावरती डिपेंड करतो? तर स्लोप ऑफ टोपोग्राफीवरती. लक्षात येते? किंवा जी कुठली भूरचना असेल, ठीक आहे, त्याच्यावरती ते डिटरमाइन होतं. सो या ठिकाणी स्लोप वर्ड ऍड करा असं त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. ओके, बरं, चला सेकंड पेजवर येऊयात. सेकंड पेजवर आणि काय लिहिलेलं आहे? सॉइल इरोडेबिलिटी. Soil erodibility is an estimate of the ability of soil to resist erosion. ओके, आता सॉइल जी आहे त्या सॉइलचा एक पॅलेंट रॉक असतो है ना. जर का मेटामॉर्फिक रॉक पासून सॉइल तयार झाली असेल तर ती सॉइल कशी असते? लवकर इरोड होत नाही. जर का ती सेडिमेंटरी म्हणजे स्तरित खडकांपासून तयार झाली असेल तर ती खूप जास्त किंवा खूप लवकर इरोड होते. ठीक आहे, फक्त या ठिकाणी त्याला एक सजेशन दिलंय, सॉइल टू रेजिस्ट शब्द एकत्र लिहिलाय. घाईघाईमध्ये होऊन जातं, पण अशा चुका शक्यतो झाल्या नाही पाहिजे. इथे एक्झाम्पल देता आलं असतं का? 100% एक्झाम्पल देता आलं असतं. कुठल्या सॉइलचं? जी सॉइल सेडिमेंटरी रॉक्स पासून तयार झालेली आहे तिची काय असते? तर इरोडेबिलिटी जास्त असते. राहील लक्षामध्ये? सो इथे तुम्ही सेडिमेंटरी रॉकचं एक्झाम्पल देऊ शकला असतात. त्याच्यानंतर पुढचा बघा, डिफॉरेस्टेशन. आता हा एकदम सगळ्यांना माहित असलेला आणि कॉमन मुद्दा आहे, बरोबर. काय लिहिले विद्यार्थ्याने? इट कॅन कॉज इन्क्रीज इरोजन रेट ड्यू टू एक्सपोजर ऑफ मिनरल सॉइल बाय रिमूव्हिंग द ह्युमस. ओके, मुद्दा 100% बरोबर आहे, याच्यात काहीच अडचण नाही, अगदी व्यवस्थित लिहिलं आहे. पण इथे पुन्हा एक्झाम्पल देता आलं असतं. कुठलं? तर हिमालयाजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे तिथे सॉइल इरोजनचा रेट हा खूप जास्त आहे. किंवा सेम तुम्ही वेस्टर्न घाट्सचं पण एक्झाम्पल देऊ शकला असता है ना, की डिफॉरेस्टेशनमुळे काय होतं की बाबा सॉइल इरोजन तिथे खूप जास्त आहे. याच्यामुळे पेपर जे कोणी तुमचे चेक करणार आहेत, ठीक आहे, जे कोणी सिनियर फॅकल्टीज असतील, जे कुठले प्राध्यापक असतील, त्यांच्यावरती एक चांगला इम्पॅक्ट पडतो की नाही याला माहीत आहे की नेमकं हे कशामुळे होतं, फॅक्टर्स कुठले कुठले रिस्पॉन्सिबल आहे. हा एक्झाम्पल्स पण पुट करतो आहे. याच्यामुळे तुमच्या नॉलेजची डेप्थ दिसणार आहे एक्झाम्पल्समुळे. सो शक्य तिथे एक्झाम्पल्स पुट करा. सो या ठिकाणी या विद्यार्थ्याला आपण सजेशन दिले आहेत की तू या ठिकाणी काय करू शकत होता? एक्झाम्पल्स पुट करू शकत होता. ओके, चला. सो या विद्यार्थ्याने पहिला सेगमेंट संपवला. ठीक आहे, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल इरोजन याने या ठिकाणी संपवले. आता तो काय म्हणतोय? ॲग्रोनॉमिक मेजर्स जे आहेत सॉइल कॉन्झर्वेशनसाठीचे ते त्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता या विद्यार्थ्याने या ठिकाणी प्रश्नच व्यवस्थित वाचलेला नाहीये. काय लिहितोय हा? मेजर्स टू रिड्यूस सॉइल इरोजन. पेपर संपलाय त्याचा इथं. ठीक आहे, पेपर संपलेला आहे. काय विचारलंय तुला? सॉइल कॉन्झर्वेशन विचारलंय. तू लिहितो काय आहे? रिड्यूस सॉइल इरोजन. नाही, सॉइल कॉन्झर्वेशन लिहायचं आहे, इरोजन लिहायचं नाहीये. आलं तुमच्या लक्षामध्ये? इज दॅट क्लिअर? चला ठीक आहे. तरी आपण याला काय केलं या ठिकाणी? पेपर इव्हॅल्युएट करून देत आहोत. मग तुम्हाला काय विचारले होते? ॲग्रोनॉमिक मेजर्स विचारलेले आहेत. चला, यांनी ॲग्रोनॉमिक मेजर्स आणि मेकॅनिकल मेजर्स या ठिकाणी लिहिले. मैंने तिथे 3 उदाहरणं दिलेत आणि मेकॅनिकलचे 3 उदाहरणं दिलेत. आता मला सांगा, जेमतेम 10 मार्काचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 20 मार्काला असतं तर चला ठीक आहे. 10 मार्कासाठी तुम्हाला हे लिहिणं परवडणार आहे का? किंवा सरळ सरळ आहे हे विचारले का तुम्हाला? ह्याव द्यास त्यांनी हे तुला विचारलेलंच नाहीये, कशाला लिहितोय? जे विचारले ते लिही ना. ह्याच्यात अजून 4 मुद्दे ऍड कर, ही यादी मोठी कर की बाबा एवढे एवढे काय आहेत? तर ॲग्रोनॉमिक मेजर्स आहे. जे विचारलेलं नाही ते लिहायचं नाही. प्रश्न एकदा हेडिंग चुकवले, त्याच्यानंतर जे नाही विचारले ते सुद्धा या विद्यार्थ्याने या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याने जे ॲग्रोनॉमिक मेजर्स लिहिले ना, ते ॲग्रोनॉमिक मेजर्स व्यवस्थित लिहिले. इथं काही अडचण नाहीये. पहिलं त्याने लिहिलं टिलेज. ओके, झिरो टिलेज इज अ डबल इज झालाय तिथं. रिड्यूस सॉइल डिस्टर्बन्सेस. त्याच्यानंतर त्याने मल्चिंग बद्दल लिहिले. पुन्हा मल्चिंगचं स्पेलिंग चुकवलंय बघा. जेव्हा तुम्ही खूप फास्ट लिहायचा प्रयत्न करतात ना, हे अक्षरावरच कळतं की एकदम घाईघाईत लिहिले त्या विद्यार्थ्याने. सो मल्चिंगचं स्पेलिंग चुकलं इथे, मंचिंग करून टाकलेलं आहे. सो मल्चिंग इज द टेम्पररी इरोजन कंट्रोल प्रॅक्टिस विच मटेरियल सच ॲज ग्रास, हे, वूड, फायबर, स्ट्रॉ. बरं, चल ठीक आहे, काय अडचण नाही. कंप्लीट स्टेटमेंट नाहीये, पण तरी सुद्धा सुरुवातीला ठीक आहे. कंटेंट आलाय तुमचा, कीवर्ड्स आले त्याच्यामध्ये, काही अडचण नाही. पुन्हा इथं पण शब्द चुकवला आहे.
यूज ऑफ व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स पाहिजे होतं, व्हेजिटेटिव्ह केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं कव्हर क्रॉप आणि क्रॉप रोटेशन. क्लिअर आहे. सॉइल कॉन्झर्वेशनसाठीचे मुद्दे आहेत, पण सॉइल इरोजनच्या याच्या खाली त्यांनी लिहिले. चला, मुद्दे तर इथे सगळे ठीक होते, याच्याबद्दल काही त्याला फार आपण सजेशन केलेलं नाही. इथे पण तो एक्झाम्पल्स देऊ शकला असता. ओके. पुढचं बघा, यूज ऑफ केमिकल्स. आता खरंच यूज ऑफ केमिकल्स आहे का? काही ठिकाणी दिले, काही ठिकाणी दिलेलं नाही. सो हे एकदा तपासून तुम्ही बघा, किंवा असे जे मुद्दे आहेत ते न लिहिलेलेच बरे. आणि मग पेपरच्या सगळ्यात शेवटी आपण या विद्यार्थ्याला काय दिले, तर काही सजेशन्स दिलेले आहेत. एक तर याने काय केलं, वर्ड लिमिट फॉलो केलेलं नाही. 270 ते 280 शब्दामध्ये उत्तर लिहिलं आहे. सॉरी, 170 ते 180 शब्दामध्ये, जे तुम्हाला 150 पर्यंत लिहायचं होतं, फार तर 165. ठीक आहे. सो कंक्लुजन लिहिलेलं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, उत्तराचा शेवट केलेला नाही. दुसरं, क्वेश्चन व्यवस्थित वाचलेला नाही, क्वेश्चन समजून घेतलेला नाही, त्याच्यामुळे याची हेडिंग्स पण उत्तरामधले चुकले. डू फॉलो वर्ड लिमिट फॉलो केलेलं नाही. डू फोकस ऑन पेपर प्रेझेंटेशन, प्रॉपर नंबरिंग केलेलं नाही. ठीक आहे. सो हे 4 सजेशन मी त्याला या ठिकाणी दिलेले आहे. सो जाता जाता याला आपल्याला काय कंक्लुजन लिहिता आलं असतं रे? सॉइल इरोजन किंवा मग सॉइल कॉन्झर्वेशनसाठीचं काय कंक्लुजन होतं? बघा, लक्षात घ्या. जर का इथे तुम्हाला मेजर्स विचारलेले आहेत किंवा सॉइल कॉन्झर्वेशनचे जर का तुम्हाला टेक्निक्स विचारलेले आहेत, तर तुम्ही या ठिकाणी जे कंक्लुजन आहे ते पॉझिटिव्ह सेन्समध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यांना एक स्पिरिच्युअल लीडर आहेत भारतातले, सद्गुरू नावाचे, ते माहीत असतील. त्यांनी मधल्या काळामध्ये सेव्ह सॉइल नावाचं एक मोठं कॅम्पेन सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी बरीच भ्रमंती केली आणि लोकांमध्ये देशादेशात जाऊन जनजागृती केली की सॉइल कॉन्झर्वेशन का गरजेचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सॉइल इरोजन का थांबवलं पाहिजे. सो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा, तुम्हाला काही फॅक्ट्स सापडतील तिथे, आणि त्या फॅक्ट्स खूप जास्त धक्कादायक आहेत. त्या वाचल्यानंतर आपल्याला खरंच लक्षात येईल की ज्या वेगाने सॉइलचं इरोजन होतं आहे किंवा सॉइलचं हे होतं आहे, डिग्रेडेशन होतं आहे, आपल्याला सॉइल वाचवणं खूप गरजेचं आहे. आपल्या देशाचा जर का तुम्ही विचार केला तर जवळजवळ 130 कोटी पॉप्युलेशन झालेली आहे. या सगळ्या पॉप्युलेशनला जर का 2 वेळचं अन्न द्यायचं असेल तर तुम्ही कसं देणार आहात? जर का उद्या फर्टाईल सॉइलच उरली नाही तर. सो इथे तुम्ही फूड सिक्युरिटीबद्दल पण लिहू शकला असतात की जर का फूड सिक्युरिटीचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये भारतासाठी हे एक मोठं चॅलेंज असणार आहे, एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला 2 वेळचं अन्न प्रोव्हाइड करणं. त्यासाठी काय आहे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मृदेच्या संवर्धनासाठी, ठीक आहे, म्हणजे सॉइल कॉन्झर्वेशनसाठी आणि मृदेच्या याच्यासाठी इरोजनसाठी, सॉइल इरोजनसाठी मिटिगेशन एफर्ट्स करणं अतिशय गरजेचं आहे. संपला विषय. हे असं कंक्लुजन तुम्ही या ठिकाणी लिहू शकला असता. ठीक आहे. कंक्लुजन अजून वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकतं. एखादी नॅशनल पॉलिसी लिहिता आली असती, एखादा गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं असतं. इज दॅट क्लिअर? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथं तुम्ही काय लिहिलं असतं कंक्लुजन मध्ये. ओके. सो एवढ्या सगळ्या आपण त्याला काय दिलेल्या आहेत, तर या ठिकाणी सजेशन्स दिलेले आहेत. ओके. चला, सो तुम्हाला सुद्धा जर का आन्सर रायटिंगचा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर टीम स्पॉटलाइटला संपर्क साधा. टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप असा तो एकंदरीत कार्यक्रम असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जे उत्तर लिहिता आहात त्याचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही काय कसं लिहिलं पाहिजे त्याच्यात तुम्हाला सजेशन सुद्धा दिल्या जातील. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये हा प्रोग्राम अवेलेबल आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी जनरली कॉल करून चर्चा करतात, त्यांचे पेपर पीडीएफच्या फॉर्ममध्ये पाठवतात आणि मग ते आम्ही चेक करून त्यांना त्याच्यावरती सजेशन्स देत असतो. इज दॅट क्लिअर? सो तुमच्यासाठी म्हणजेच काय, जे विद्यार्थी आन्सर रायटिंग करतायत किंवा ज्यांना थोड्या अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः जॉग्राफी ऑप्शनल घेतो आहे आणि जानेवारी महिन्याच्या शेवटी तुमचा जॉग्राफी ऑप्शनलच्या बॅचेस सुरू होणार आहेत. सोबतच डॉक्टर सुशील बारी सर जे आहेत ते मराठी साहित्य ऑप्शनल शिकवतात. त्याच्यानंतर यतीन नांदळे सर आहेत, यांचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतील. बघा, ऑप्शनलचे खूप सारे लेक्चर्स यतीन सरांनी घेतलेले आहेत. सो हिस्ट्री ऑप्शनल पण स्पॉटलाइटच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर PSIR, ठीक आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप, हा सुद्धा ऑप्शनल स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती डॉक्टर सुशील बारी सर आणि वाय कुमार सर शिकवतात. सो बेसिकली 4 ऑप्शनल अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला फिलॉसॉफी घ्यायचा असेल, ठीक आहे, जर का तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी घ्यायचा असेल, त्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मेंटरशिप प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. ओके. चला, सो थँक्यू सो मच. आपण ही जी सिरीज आहे ती पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि अजून काही पेपर्स जे मी इव्हॅल्युएट करतो आहे किंवा मला वाटतं की ते तुम्ही बघितले पाहिजे, तो असे पेपर त्या विद्यार्थ्यांच्या परवानगीने मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून तुमचं जे रायटिंग आहे ते या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. सो लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे मागचे व्हिडिओ झाले ते तुम्ही बघू शकतात. काही अडचण असेल तर टीम स्पॉटलाइटला संपर्क करा. थँक्यू सो मच.